आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतौर सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिवछत्रपती महाराज की जय. सिंधुदुर्गासारख्या पावनभूमीवर महाराजांचे पाऊल पडल्यानंतर जिजाऊ आपल्याला सांगतात, असे 51 संवत्सरात फाल्गुन महिन्यात वद्य द्वितीयेला सूर्यास्त झाल्यानंतर बाळाचा जन्म झाला. पुत्र सह्याद्रीला झाला, पुत्र महाराष्ट्राला झाला, पुत्र भारत वर्षाला झाला. सुलतानानो तुमचा काळ जन्माला आला. तुमच्या उन्मस्त रक्ताच्या शिरोभार करण्याकरिता कृष्ण जन्माला आला, कृष्ण जन्माला आला. ब्रह्मांडातील एक सूर्य शिवनेरी किल्ल्यात येऊन चमकला आणि स्वतःच्या युक्तीने आणि विचाराने जनतेच्या मनात घर करून बसला. असा हा आमचा सुपुत्र शिवबा रयतेचा छत्रपती झाला. एक शत्रूंचा फडशा पाडला, अफाट संपत्ती मिळवली, पण कधी गर्व केला नाही. इसवी सन 1661 साली परिस्थिती अशी होती की अंग्रेज आणि पोर्तुगीजांचे हल्ले समुद्रावाटे व्हायला लागले. ही सर्व परिस्थिती पाहता शिवबांनी निर्णय घेतला. दुर्ग निर्मिती सुरुवात. सिंधुदुर्ग म्हणजे स्वराज्याचं वृंदावन. 84 बंदरात अशी दुसरी जागा नाही हे ठरवून शिवबांनी दुर्ग निर्मितीचा निश्चय केला. सिंधुदुर्गची प्रत्येक भेट म्हणजे स्वराज्याच्या महत्वाकांक्षा दर्शवणारी. पैसा आणणाऱ्या सागर लाटांना मराठी शौर्याच्या गोष्टी सांगणारे त्याचे हे पुरुष अगणित स्वप्न उरात साठवून एखाद्या योग्यासारखा हा दुर्ग तपस्वी विराजमान आहे. सिंधुदुर्ग पासून दूर किनाऱ्यावर असलेला मोर्याचा धोड हा खरं तर याच्या निर्मितीचा साक्षीदार. किल्ल्याच्या निर्मितीचं काम शिवबाने दिलं होतं. स्वराज्याच्या बांधकाम खात्याच्या अधिकारी असून आधारावर सत्ता निर्माण करणं हा शिवबाचा उदात्त हेतू होता. मुघल साम्राज्याच्या नाकावर टिपून शिवबाने सुरत शहर लुटलं आणि तेथून मिळालेली अमाप धनसंपत्ती स्वतःचे राजवाडे उभे करण्यात घालवण्याऐवजी त्यांनी परकीय शक्तींवर आवाज घालण्यासाठी हा मजबूत जलदुर्ग उभारला. शिवबाने हा किल्ला अरबी समुद्राच्या खुर्टे बेटावर बांधला असून तो मालवण किनारपट्टीपासून सुमारे 1 किलोमीटर अंतरावर आहे. 1664 ते 1667 या 3 वर्षाच्या कालावधीत हा किल्ला बांधला गेला. हा किल्ला खुर्टे बेटावर 48 एकराच्या विशाल परिसरात पसरलेला आहे. शिवबांनी या किल्ल्यात गोड्या पाण्याच्या विहिरी बांधल्या व त्यांना नावे दिली. दूध विहीर, दही विहीर आणि साखर विहीर. त्याच किल्ल्याच्या तटबंदीमध्ये शिवबाने 30 ते 40 शौचालयांची निर्मिती केली. त्यामधून शिवबाला स्वच्छता व जनतेच्या आरोग्याची काळजी आहे हे दिसून येते. सिंधुदुर्ग किल्ल्याची तटबंदी 30 किलोमीटर लांब, 9 मीटर उंच तर 4 मीटर रुंद असून या तटबंदीला 52 बुरुज आहेत. त्याच्या आतून समुद्राच्या किनाऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी एक गुप्त मार्ग आहे. शत्रूच्या हल्ल्याच्या वेळी या मार्गाचा उपयोग होतो. त्याच्या आत शिवबाने मोठ्या पाण्याच्या विहिरी बांधल्या. या विहिरीची पाणी साठवण्याची क्षमता खूप जास्त असल्यामुळे किल्ल्यातील लोकांचे पिण्याच्या पाण्याचे हाल होत नाही. किल्ल्याच्या आत शंकराच्या रूपातील शिवबांचं मंदिर आहे. या किल्ल्याला 3 मुख्य दरवाजे आहेत. पूर्वेला दिल्ली दरवाजा, पश्चिमेला नारायण दरवाजा तर उत्तरेला गोमुख दरवाजा. या किल्ल्याला 52 बुरुज असून नाम बुरुज, भैरव बुरुज, नंदी बुरुज आणि
आणि चंडी बुरुज हे प्रमुख आहेत. या किल्ल्यात बरेच इमारती आहेत. राजवाडा, भगवती मंदिर, कालिका देवी मंदिर आणि सूर्य मंदिर, मेहनवटी हा किल्ल्याच्या उत्तरेला असलेला एक मुक्त मार्ग. द्वाररक्षक हनुमंत, भगवती मंदिर, महादेव, महापुरुष, दरीमरी अशी 5 मंदिरे आहेत. या किल्ल्यात एक छोटा तलाव आहे व नारळ व पोफळीची झाडे देखील आहेत. एवढेच नव्हे, किल्ल्यात येणाऱ्या प्रत्येकाला शिवबाची आठवण करून देणाऱ्या पाऊल नक्कीच आहे. का येऊ नये आठवण? आम्हाला आमच्या संस्कारांवर पूर्ण विश्वास आहे. आम्ही एकेकाने पाहिलेलं स्वरांचं स्वप्नातील दृश्य सत्यात पाहतोय. शिवबामुळे अनेक येथील अनेक जातील, पण शिवबा नावाचं वादळ आणि त्यांचे मावळे थांबणार नाही. कारण आमची शिकवणच आहे, कोणे पण वागणार नाही, कोणे पण वागणार नाही. स्त्रीशक्तीचे सर्वोत्कृष्ट उदाहरण म्हणजे महाराजांच्या पत्नी सईबाई. माझ्या सासूबाई साहेबांनी त्यांना लहानपणापासून खूपच स्वाभिमानी आणि कणखर बनवले आहे. त्यांनी शिकवले की स्वाभिमान आणि न्यायासाठी लढायचं, अन्यायाला कधीच डोकं टेकवायचं नाही. सिंधुदुर्ग किल्ला त्यांची दूरदृष्टी समजते. अशा अजय किल्ल्यांच्या माध्यमातून ते आपल्याला शिकवून गेले आहेत की स्वतःचे रक्षण कसे करायचे. मी इथे आज तुमच्याशी बोलायचे कारण हेच आहे. प्रत्येक स्त्रीने आपला संसार, आपली मुलं आणि समाज यांच्या रक्षणासाठी नेहमी पुढे असावं. आपल्या मुलांना त्या शिवरायांसाठी मूल्य द्यायची आहे. आणि हे लक्षात ठेवा, स्त्री म्हणजे पत्नी, आई व बहीण नव्हे, तर ती स्वतःमध्ये एक पराक्रमी योद्धा आहे. ही सुरक्षिता बोल फक्त आहे. ही गोष्ट छत्रपती शिवाजी महाराजांनी दूरदृष्टीने केली आणि अरबी समुद्रात सागरी लाटा झेलणारा सिंधुदुर्ग किल्ला उभा केला. छत्रपतींच्या असामान्य कर्तृत्वाची साक्ष देत हा जलदुर्ग दौलाने उभा आहे. पण शासनाचे दुर्लक्ष आणि पुरातत्व विभागाची उदासीनता यामुळे 350 वर्षाचा इतिहास असलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्याचे महत्व आणि दरवर्षी ढासळत चाललेली तटबंदी पाहता या समुद्र शिवलिंगाचे संवर्धन करणे गरजेचे आहे. अप्रतिम दुर्ग बांधणी व अष्टावधानाचे प्रतीक असलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्याच्या उभारणीला 14 नोव्हेंबरला 350 वर्ष पूर्ण झाली. पुरातत्व विभागाची उदासीनता व पर्यटकांचे प्रतीक असलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्याबाबत शासन आणि पुरातत्व विभाग उदासीन आहे. ढासळत चाललेले पूल, पडझड झालेली झाडं, तटबंदी, वैरान माळरान, जीर्ण ऐतिहासिक ठेवे, मंदिराची दुरावस्था, सोयी सुविधांचा अभाव, प्लास्टिक प्रदूषणाचा ओझा यामुळे सिंधुदुर्ग किल्ल्याचे बकाल चित्र पर्यटकांसमोर येत आहे. हे बदलण्याची गरज आहे. 2.5 लाख पर्यटक सिंधुदुर्गला दरवर्षी भेट देतात. मालवणमध्येही पर्यटन व्यवसाय वाढला आहे. 350 वर्षांनंतरही किल्ल्याचे महत्व वाढतच आहे. मालवणचे वाढलेले पर्यटन, जमिनीचे वाढलेले भाव, रोजगाराच्या उपलब्ध झालेल्या संधी व या सर्व किल्ल्याचे महत्व आधुनिक युगातही कायम आहे. उदाहरण सुनामीसारख्या परिस्थिती, अरबी समुद्राच्या अजस्त्र लाटा अंगावर झेलत हा जलदुर्ग मालवणचे रक्षण करीत उभा आहे. आज गल्ली गल्ली नाक्यावर शिवजयंतीची मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. पण आज गरज आहे की प्रत्येकाने शिवबा होण्याची. प्रत्येक घराघरात शिवबाने जन्म घेतला पाहिजे. प्रत्येक आईने जिजाऊ होऊन आपल्या मुलाला शिवराय बनवले पाहिजे.
जेथे जेथे अन्याय होईल तेथे तेथे शिवराज होऊन अन्यायाविरुद्ध लढले पाहिजे. आजही स्त्रियांवर होणारे अत्याचार थांबत नाही. आज शिवराय असते तर आपल्या स्त्रिया सुरक्षित असलेल्या असत्या. स्त्रियांवर होणारा अत्याचार कधीच झालाच नसतो. टेक्नॉलॉजीच्या युगात किल्ल्याची ही अवस्था झालीच नसते. चला तर एकत्र येऊन प्रांत निश्चयाने पेटून उठूया, किल्ल्याचे संवर्धन करूया. पती प्रचंद्राले केव वर विष्णू विश्ववंदिता सहस्रो शिवश्रेष्ठा उग्रा भद्राय राजते छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय.